स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 29 तारखेला आहे कोजागिरी पौर्णिमा, म्हणजे शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि रविवारी पौर्णिमा समाप्त होणार आहे. म्हणजे शुक्रवारी पहाटे कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे आणि शनिवारी पौर्णिमा येणार आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चुकून ही एक वस्तू कोणालाही दान करू नका, लक्ष्मी घर सोडून जाईल. तर कोजागिरी पौर्णिमा आपण काही दिवसात साजरी करणार आहोत, म्हणजे 2 दिवसांनी, म्हणजे उद्या गेले की परवा आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करणार आहोत. अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीच कोजागिरी साजरी करत असतो. या पौर्णिमेस शरद पौर्णिमा असं सुद्धा बोललं जातं. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावर विराजमान करत असतात आणि प्रत्येक घरात जून पाहून असतात. कोण कोण कोजागिरी पौर्णिमा साजरी करत आहे, म्हणजे कोण कोण जागे आहेत. कोजागिरी पौर्णिमेचे अर्थ असा आहे की कोण कोण जगत आहे आणि आपल्या कुलदेवी किंवा आपली ज्या देवतावर श्रद्धा आहे त्या दिवशी त्याचे नामस्मरण करत आहात, अशा घरावर देवी मातेचा आशीर्वाद लाभतो. काही लोक फक्त जागरण करतात, तर त्या जागरणात आध्यात्मिक गोष्टींचे जोड मिळाली तर त्याचा लाभ खूप चांगला होतो. तर कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी जे चंद्र किरणे बाहेर पडतात त्याला आनंद नक्की घ्या असे बोलले जाते. ज्या लोक दुर्दैवी दोष असतो, ज्या रात्री सुईमध्ये दोरा ओवण्याचे काम अवश्य करावे, पण ही क्रिया चंद्रप्रकाश करायची असते किंवा एकटं काही मिनिटात चंद्राकडे पाहत राहावे, त्यानंतर सुद्धा डोळ्याची दुर्मी चांगली होते. या दिवशी आपण सर्वजण मसाला दूध तयार करतो आणि काही वेळ हे चंद्राच्या किरणांमध्ये ठेवून त्याचे प्रतिबिंब पाहून त्याचे सेवन आपण करत असतो. आपण अशा काही वस्तू पाहणार आहोत ज्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण या वस्तू कोणालाही दान किंवा द्यायच्या नाहीये, आवश्यक देऊ नये. जरी तो व्यक्ती आपल्या खूप जवळचा असेल किंवा आपली घरी कोणी एखादा गरीब व्यक्ती काही मागण्यास आला तरी सुद्धा त्याला ही एक वस्तू तुम्ही चुकूनही देऊ नका. हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस आहे, त्यामुळे कुणी कितीही मागो तुम्ही ही एक वस्तू द्यायची नाही. या दिवशी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात जाऊन पाहत असते की कोण कोण आगमनाची तयारी केली आहे, कोण कोण व्यक्ती आनंदाने देवतांचे नामस्मरण करत आहे. आपण अशी कोणती वस्तू आहे ती आपण कोणालाही दिली नाही पाहिजे, ती म्हणजे धन पैसा होय. कोणत्याही व्यक्ती असो जो आपल्या सुखाचा जवळ असो किंवा दुःखामध्ये जवळ असो, त्याला चुकूनही आपण पौर्णिमेच्या दिवशी ह्या वस्तू दान करायच्या नाही. त्याला उधार देऊ नका, इतर कोणत्याही वस्तू द्या, पण पैसा दान करू नका. आपल्या व्यवहारातील पैसा अवघी कुणालाही पौर्णिमेच्या दिवशी दान करू नका, पण उधार की दान करू नका. तर अशा प्रकारे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कुणी कितीही मागो तुम्ही पैशाचं दान करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पांढऱ्या वस्तू, म्हणजे दूध हे माता लक्ष्मीला प्रिय आहे. जर प्रदोषकाळी संध्याकाळी कुणी जर आपल्या घरी ह्या वस्तू मागायला आलं तर तुम्ही दूधसुद्धा कुणालाही दान करू नका. त्याचप्रमाणे मीठसुद्धा तुम्ही द्यायचं नाही आहे. तर त्याचप्रमाणे आपण पैसे, मीठ आणि दूध हे विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही कुणालाच द्यायच्या नाही आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कितीही मागो कुणी, तुम्ही अजिबात ह्या वस्तू द्यायच्या नाही आहे, कारण की आपल्या घरातून लक्ष्मी माता घर सोडून जाईल, घरामध्ये दारिद्र्य येईल. त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी कुणालाही दान करू नका. तर अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुणालाही चुकून ही या वस्तू देऊ नका, हे दान करू नका, नाहीतर लक्ष्मी घर सोडून जाईल. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.